आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। हिंदी भाषा सक्ती जी.आर. केल्याने शिंदखेडा येथे शिवसैनिक व मनसैनिक कडून आनंदोत्सव साजरा। शिंदखेडा येथील शिवाजी चौफुलीवर देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी भाषा संदर्भात सक्तीचा जी.आर. काढला होता, म्हणून समस्त मराठी भाषिकाचे मन दुखावले असताना शिवसेना उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदरच्या जी.आर. विरोधात पुकारलेला एल्गार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठी माणूस पेटून उठणार की काय या भीतीपोटी अखेर देवेंद्र फडणवीस सरकारने जी.आर. रद्द झाल्याची घोषणा केल्याने शिवसेना उबाटा व मनसे यासह मराठी माणसाचा विजय झाल्याचा आनंद, पेढे वाटप, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। सदरचे आयोजन मनसेचे तालुकाध्यक्ष बबनराव पाटील, शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख गिरीश देसले यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील, माजी शहर प्रमुख सागर देसले, नंदकिशोर पाटील सह शिवसेना व मनसे तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक आणि मनसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सर्व मनसैनिक, शिवसैनिक, त्याचबरोबर अभिजात मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। शासनाने जो राज्यामध्ये हिंदी रुजवण्याचा जो घाट घातला होता, परप्रांतीयांना खुश करण्यासाठी आणि आपल्या दिल्लीला बसलेल्या मालकांना खुश करण्यासाठी जो जी.आर. त्यांनी काढला होता, त्याच्यात वारंवार सुधारणा करून आम्ही काहीतरी चांगला जी.आर. आणण्याचा प्रयत्न करतोय असा भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु नुसतं ठाकरे हे नाव तो जी.आर. रद्द करण्यासाठी त्यांना पुरेसा ठरला। ठाकरे बंधू एकत्र येणार याची ज्यावेळेस बातमी बाहेर आली, त्यांनी तडकाफडकी गर्भगडीतून त्या ठिकाणी तो जी.आर. रद्द केला आणि हा नुसता ठाकरे बंधूंचाच विजय नसून पूर्ण राज्यातील शिवसैनिक, मनसैनिक, त्याचबरोबर मराठी भाषेवर प्रेम करणारे जेवढे पण नागरिक असतील त्यांचा हा विजय आहे। आणि यापुढे या राज्यात अशा पद्धतीने हिंदीचा घाट, हिंदीची चिंधी या राज्यामध्ये चालू देणार नाही। आणि त्याचबरोबर मराठी भाषेचा झालेला अवमान कोणताही शिवसैनिक, मनसैनिक आणि राज्यात मराठी भाषेवर प्रेम करणारा कुठलाही नागरिक सहन करणार नाही। आणि या जी.आर. रद्द झाला त्याच्याबद्दल सर्व नागरिकांना पेढे घालून आणि त्याचबरोबर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि जेव्हा जेव्हा मराठी भाषेवर आक्रमण होण्याचा प्रयत्न येईल त्यावेळेस आम्ही कुठल्याही पक्षाचे झेंडे, कुठल्याही प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून मराठी भाषेच्या संरक्षणासाठी, मराठी भाषेच्या अभिमानासाठी एकत्र येऊ आणि अशाच पद्धतीने केलेले आक्रमण परत पाठवू। परत एकदा मराठी भाषेचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव साहेबांची शिवसेना यांनी संयुक्तिकरित्या शिंदखेडा शहरामध्ये जे राज्य शासनाने हिंदी भाषा सक्ती लागू केली होती, इथल्या लहान मुलांवरती हिंदी भाषा सक्ती करून राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या महाराष्ट्र हा हिंदी प्रदेश बनवण्याचा डाव जेव्हा ठाकरे एकत्र येतात तो उलटला जातो। आणि उलटल्यानंतर ठाकरेंची ताकद मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या सत्तेला जाणीव होते आणि तो जी.आर. रद्द होतो। आणि तो जी.आर. रद्द झाल्यानंतर त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी समस्त शिंदखेडा तालुक्यातील मनसैनिक, शिवसैनिक एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करतोय। आणि याच्यानंतर आज जरी त्यांनी जी.आर. रद्द केला आहे पण त्याच्यावरती त्यांनी कमिटी नेमलेली आहे। कदाचित भविष्यामध्ये कमिटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जर हिंदीची सक्ती केली तर आता मुंबईत मोर्चा निघत होता, पण आता प्रत्येक तालुक्यांमध्ये, प्रत्येक शहरामध्ये मनसैनिक, शिवसैनिक एकत्र येऊन मोर्चा करतील आणि सरकारचा निषेध करतील। आणि या जी.आर. रद्द झाल्यानंतर आनंदोत्सव म्हणून आज शिंदखेडा तालुक्यामध्ये एकमेकांना पेढे भरून मराठी जेव्हा एकत्र येतो तो एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करतो। आणि त्या संदर्भात आवाज, फटाकड्यांची लट लावून आवाज शासनाच्या दरबारी जायला पाहिजे आणि इथे बसलेल्या शासनाच्या, सरकारच्या पदाधिकाऱ्यांना हा फटाकड्यांचा आवाज पोचायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या वेळेस हिंदी सक्तीचा घाट घालणार नाहीत। म्हणून हा आजचा आनंदोत्सव शिवसेना आणि मनसे एकत्रितरित्या साजरी करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.